एका शेतात उभे असणाऱ्या गायी व गुराखी यांच्या पायांची संख्या 102 आहे, तर त्यांच्या डोक्यांची संख्या 32 आहे. तर शेतात असणाऱ्या गायी व गुराखी यांची संख्या किती? या पद्धतीचं उदाहरण असेल तर सर्वप्रथम गायी आणि गुराखी यांची संख्या मांडून घ्यायची आहे. समजा गायीची संख्या 1 असेल आणि गुराखींची संख्या y आहे असे आपण मानून घेऊया. आता यांच्या पायांची संख्या, गायींना 4 पाय असतात म्हणून 4x मानायचे आणि गुराखींना 2 पाय असतात म्हणून 2y मानायचे. आता आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली आहे की गायी आणि गुराखी यांच्या पायांची संख्या 102 आहे, म्हणजेच ही झाली पाय आणि त्यांची संख्या, म्हणजेच त्यांच्या पायांची संख्या आपल्याला 102 दिलेली आहे. याला आपण समीकरण 1 मानूया. त्यानंतर त्यांच्या डोक्याची संख्या ही 32 दिलेली आहे, म्हणजे x अधिक y बरोबर 32. याला आपण समीकरण 2 मानूया. आता मित्रांनो, आपल्याला जर गायीची संख्या काढायची असेल तर गुराख्यांची संख्या ही आपल्याला समान करावी लागते, किंवा गुराखीची संख्या जर काढायची असेल तर आपल्याला गायीची संख्या ही समान करावी लागते. आपण या उदाहरणामध्ये गायीची संख्या काढूया, त्यासाठी आपल्याला गुराखीची संख्या ही समान करावी लागेल. गुराखीची संख्या समान करण्यासाठी आपल्याला समीकरण 2ला 2 ने गुणावे लागेल, म्हणजेच आपली गुराखीची संख्या ही समान होईल. आता या समीकरणाला 2 ने गुणल्यानंतर 2x अधिक 2y बरोबर 32 दूनी 64 हे आपल्याला तिसरे समीकरण मिळते. आपल्याला गायीची संख्या काढायची आहे, तर आपल्याला समीकरण 1 मधून समीकरण 3 हे वजा करावे लागेल. 4x अधिक 2y बरोबर 102 वजा 2x अधिक 2y बरोबर 64. आता वजाबाकी करत असताना कोणत्याही समीकरणाचे चिन्ह हे बदलत असते आणि या ठिकाणी या समीकरणाचे चिन्ह बदलून जाईल. आता 4x मधून 2x केल्यानंतर 2x उरतात, वजा 2y हे 2y मधून वजा केल्यानंतर 0 उरते. आता 64 मधून 102 मधून 64 गेल्यानंतर 38 उरतात. हे आपले समीकरण 4 आपल्याला मिळते. आता यामध्ये 2x ला 2 हे गुणिले आहे ते 38 ला भागिले होतील. x बरोबर 38 भागिले 2. आपल्याला x ची किंमत ही 19 मिळते. 19 ही आपल्याला गायींची संख्या मिळालेली आहे. आपल्याला आता गुराखींची संख्या काढायची आहे. त्यासाठी गायी आणि गुराखी यांच्या एकूण डोक्यांच्या संख्येमधून गायीची संख्या वजा केल्यानंतर आपल्याला गुराखींची संख्या ही मिळून जाते. म्हणजेच शेतामध्ये चरणाऱ्या गायी आणि गुराखी यांची संख्या ही आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. गायींची संख्या ही 19 आहे, तर गुराखीची संख्या ही 13 आहे. याच पद्धतीने आपण अशा प्रकारचे उदाहरण सोडवू शकतो. याच उदाहरणाला आपण शॉर्टकट पद्धतीने देखील सोडवू शकतो. त्यासाठी आपल्याला त्यांच्या गायी आणि गुराखी यांच्या पायांची जी संख्या आहे ती 102 आहे. याला आपण 2 ने भागून घ्यायचं, म्हणजेच बे 1 बे, बे 5 10 आणि बे 1 बे आपल्याला 51 मिळते. त्यानंतर या 51 मधून आपल्याला त्यांच्या डोक्यांची संख्या ही वजा करून घ्यावी लागते. 51 मधून 32 वजा केल्यानंतर आपल्याला 19 मिळते. ही जी संख्या 51 मधून 32 वजा केल्यानंतर आपल्याला जी संख्या अगोदर मिळते ती असते गायींची संख्या, म्हणजे 4 पाय असणाऱ्या प्राण्यांची संख्या. आता आपल्याला 32 मधून 19 वजा केल्यानंतर गुराखींची म्हणजे 2 पाय असणाऱ्यांची संख्या मिळून जाते, ती 13 येते. या पद्धतीने आपण शॉर्टकट रीतीने देखील हे उदाहरण सोडवू शकतो.